नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण गृहीत मध्यमान घेऊन मध्यमान काढण्याची पद्धती अभ्यासणार आहोत. मध्यमान काढण्याच्या साध्या पद्धतीत आकडेमोड जास्त व अवघड असते, त्यामुळे गृहीत मध्यमान पद्धती अतिशय सोपी आहे. गृहीत मध्यमान पद्धतीचं वेगळेपण म्हणजे ज्या वर्गांतराची वारंवारिता सर्वात जास्त असते, त्या वर्गांतराचा वर्गमध्य गृहीत मध्यमान म्हणून घ्यावा लागतो. मध्यमान काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात. m बरोबर am अधिक समेशन fd छेदिले n गुणिले i. या सूत्रामध्ये वापरलेल्या चिन्हांचे अर्थ म्हणजे m म्हणजे मीन मध्यमान, am बरोबर अझ्युम मीन म्हणजे गृहीत मध्यमान, समेशन fd बरोबर वारंवारिता विचलन यांच्या गुणाकारांची बेरीज, n म्हणजे एकूण प्राप्तांक, i म्हणजे वर्गांतराची लांबी. आता आपण एक उदाहरण सोडून पाहूया. उदाहरण आहे इयत्ता 8वीच्या भाषेच्या 100 गुणांच्या चाचणीमध्ये वर्गातील 50 विद्यार्थ्यांच्या प्राप्तांकाचे वारंवारिता विभाजन पुढे दिल्याप्रमाणे आहे. त्यावरून आपल्याला मध्यमान काढायचं. तर गृहीत मध्यमान पद्धती वापरून आपण आता मध्यमान काढूयात. या उदाहरणात वारंवारिता विभाजन दिलेलं आहे, वर्गांतर दिलेले आहेत, वर्गांतराच्या वारंवारिता सुद्धा दिलेल्या आहेत. आता आपण कोष्टक बनवून घेऊ. कोष्टकामध्ये पहिल्या कॉलममध्ये वर्गांतर, दुसऱ्या कॉलममध्ये वर्गांतर मध्य, तिसऱ्या कॉलममध्ये वारंवारिता फ्रिक्वेन्सी f, मानलेल्या मध्यमानापासून वर्गांतराच्या परिमाणात विचलन d आणि शेवटच्या कॉलममध्ये वारंवारिता व विचलन यांचा गुणाकार fd. अशा प्रकारे पाचही कॉलममध्ये या ठिकाणी आपण असं लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर वर्गांतराच्या कॉलममध्ये सर्व वर्गांतर या ठिकाणी अशी क्रमाने लिहून घ्यायची. सर्वात जास्त जे वर्गांतर असतं ते आधी हायेस्ट वरती, त्यानंतर लोएस्ट अशा प्रकारे मांडून घ्यायचे असतात. त्यानंतर वारंवारिता, त्या वर्गांतराच्या वारंवारिता या सुद्धा मांडून घेतल्या आहे. एकूण प्राप्तांक 50 अशा प्रकारे या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वर्गांतराचे वर्गमध्य काढायचे आहे. वर्गांतर मध्य काढण्यासाठी वर्गांतराची कमाल मर्यादा अधिक किमान मर्यादा छेदिले 2 असे सूत्र वापरायचे. अशा प्रकारे आपण वर्गांतर मध्य काढून घेतले, म्हणजे 45 अधिक 49 छेदिले 2 अशा प्रकारे 47 असं आपण सर्व वर्गांतराचे वर्गमध्य काढून घेतले. त्यानंतर आपल्याला am काढायचं आहे, म्हणजे गृहीत मध्यमान. मग हे जे वर्गांतर आहे 35 आणि 39 याची वारंवारिता जी आहे 18 सर्वात जास्त असल्यामुळे आपण 37ला काय केलं, या ठिकाणी मध्यमान हे गृहीत मध्यमान मानलं, am असं मानलं, म्हणून 37 काय आहे गृहीत मध्यमान. मग यानुसार आपण काय केलं, d काढून घेतलं. मग चौथ्या स्तंभात गृहीत मध्यमान 37च्या समोर आपण 0 मांडला. त्यानंतर वरच्या वर्गांतरामध्ये ऋण संख्या लिहिल्या, धन संख्या लिहिल्या आणि खालच्या वर्गांतरामध्ये ऋण संख्या लिहिल्या. मग +1 +2 +3 असं वरच्या वर्गांतरात लिहायचे आणि -1 -2 -3 असं खालच्या वर्गांतरात लिहायचं. अशा प्रकारे आपण d हा कॉलम करून घेतला. त्यानंतर आहे fd सर्वात शेवटचा कॉलम. मग सर्वात शेवटचा कॉलम काय आहे, 3 आणि 2 म्हणजे तिसरा आणि चौथ्या कॉलमचा गुणाकार, 3 आणि 2 चा गुणाकार 6, 9 आणि 1 चा गुणाकार 9, 18 आणि 0 गुणाकार आला 0, 10 आणि -1 चा गुणाकार आला -10. अशा प्रकारे आपण fd हा कॉलम करून घेतला. त्यानंतर समेशन fd काढायचा आहे आपल्याला. तर समेशन fd म्हणजे काय, तर हा जो शेवटचा कॉलम आहे त्यातल्या सर्व संख्यांची बेरीज, म्हणजे 6, 9, 0, 10, 12, -12 हे जे आहे या सर्वांची काय आहे आपण बेरीज करून घ्यायची. मग ती बेरीज आली समेशन fd म्हणजे -19. मग मध्यमान काढण्यासाठी आपण पुढील सूत्राचा वापर करूयात. आता मध्यमानाच्या सूत्रामध्ये किमती टाकूयात. am आपण 37 हे गृहीत मध्यमान पकडलेलं होतं. त्यानंतर समेशन fd आला आपला -19. एकूण प्राप्तांक आहेत आपले 50, वर्गांतराची लांबी आहे आपली 5,
मग या सूत्रामध्ये किमती टाकल्याच्या नंतर त्यावरती अंकगणितीय प्रक्रिया केल्याच्या नंतर आपल्याला 35.1 हे उत्तर मिळालेलं आहे, म्हणून मध्यमान आहे 35.1. अशा प्रकारे गृहीत मध्यमान पद्धतीने मध्यमान कसे काढावे हे आज आपण अभ्यासले. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी काही माहिती हवी असेल किंवा PDF नोट्स हवे असतील तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. धन्यवाद.